नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गावरान अंड्याचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला रस्सा बनवायचा, त्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे वाटणासाठी साहित्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे खोबरं, त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे। आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे खोबरं, धणे आणि तीळ हे भाजलेलं आहे, खूप सुद्धा आपल्याला काळं करायचं नाही। आता हे आपण काढून घेऊ। आता या तव्यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 मोठा कांदा बारीक कट केलेला, त्यानंतर घालायचं आहे 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि हे सुद्धा आपल्याला हलकसं परतून घ्यायचं आहे, खूप सुद्धा लाल करायचा नाही। यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तर इथे कांदा परतून झालेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 छोटा टोमॅटो कट केलेला आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला कोथिंबीर। आता हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटासाठी फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे, खूप जास्त सुद्धा परतत बसायचं नाही। टोमॅटो आपल्याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे। तर इथे टोमॅटो सुद्धा हलकासा मऊ झालेला आहे। आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचं आहे। आपण जे वाटणाचं साहित्य भाजून घेतलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला सगळं हे घालून घ्यायचं आहे। आता सगळं घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अंड्याचा रस्सा चविष्ट होण्यासाठी 4 पुदिन्याची पाने घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं आपण थोडं थोडं पाणी घालून गुळगुळीत वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला अंड्याचा रस्सा बनवायचा, त्यासाठी इथे मी 6 अंडी उकळून सोलून घेतलेली आहे। तर चला आता अंड्याचा रस्सा कसा बनवायचा ते बघूया। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 4 चमचे तेल। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। आता तेल गरम झालं की लगेचच यामध्ये आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण घातलं की यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे। तर इथे मी घेतलेले आहे पाव चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। जो काही थोडाफार कच्चेपणा राहिले असेल तो सगळा निघून जाईल। तर इथे वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंतच परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर। म्हणजे काय होतं, याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि आपला जो रस्सा आहे तो चवीला छान लागतो। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्येच गरम पाणी। आता रस्सा तुम्हाला किती गरम, पातळ हवा, घट्ट हवा त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे आणि गरमच पाणी घालायचं आहे। त्यामुळे काय होतं, शिजण्याची प्रोसेस चालू असते आणि रस्सा सुद्धा चवीला छान लागतो, तरी सुद्धा छान येते। आता हे मला घट्ट वाटतं म्हणून मी यामध्ये अजून गरम पाणी घालणार आहे। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं
मीठ, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. आता याला मोठी आपल्याला खळखळून उकळी काढायची आहे. तर इथे रश्श्याला छान अशी मोठी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहे. तर अंड्याला मी असा उभा कट देऊन घेतलेला आहे. या उकळीमध्ये ही अंडी सोडून घ्यायची आहे आणि सोडल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनिटासाठी आपल्याला हा रस्सा आटवून घ्यायचा आहे. थोडीशी फट राहील या पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनिटे झालेली आहे आणि रस्सा छान असा आटलेला आहे. आता तुम्ही याची तरी बघू शकता. बघा छान अशी तरी आलेली आहे आणि घट्ट पातळ सुद्धा तुम्ही बघू शकता. तर हा रस्सा तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर सुद्धा अगदी लिंबू पिळून मस्त कांद्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. चवीला अप्रतिम झालेला आहे. अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही गावाकडच्या पद्धतीचा गावरान अंड्याचा रस्सा जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.